जस्ट मित्रांनो, हे जे दिल्ली सल्तनत जी व्हिडिओ बनवत आहे ना, तुम्ही जस्ट काय करायचं आहे, एकदम शांत पद्धतीने बघा आणि स्पीड वाढवून बघा. व्हिडिओचं स्पीड जे आहे ना थोडं वाढवा, कारण याच्यावरती एखादा प्रश्न जर फसला तर तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर देता येईल. कारण एका पेजवरती मी दिल्ली सल्तनत पूर्ण कंप्लीट केलेली आहे. बघा, हे जे पेज आहे पूर्ण दिल्ली सल्तनतला मी कंप्लीट केलेलं आहे. सो लक्षात ठेवण्याचा थोडा प्रयत्न करा. आणि लक्षात ठेवताना दिल्ली सल्तनतची सुरुवात कशी झाली होती तर SKT सय्यद आणि लोधी, हे फक्त लक्षात, सिक्वेन्स हा लक्षात ठेवा. यस म्हणजे स्लेव डायनेस्टी, स्लेव घराणं म्हणजे गुलाम घराणं पहिलं होतं, नंतर खिलजी घराणं 2 नंबरला आलं, 3 नंबरला तुगलक घराणं आलं, नंतर सय्यद घराणं होतं आणि शेवटला लोधी घराणं. या लोधी घराण्यालाच हरवून काय केलं होतं तर मुघलांनी त्यांची सत्ता प्रस्थापित केलेली होती. हा सिक्वेन्स थोडा माहिती असून दे, थोडा सिक्वेन्सवरती प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण थोडं स्लेव डायनेस्टी जी आहे म्हणजे गुलाम घराणं आहे त्याच्याविषयी माहिती बघू. 1206 पासून 1290 पर्यंत हे स्लेव घराणं होतं. कुतुबुद्दीन ऐबक याच्या मार्फत या घराण्याची स्थापना केलेली होती. या घराण्याची सुरुवात दिल्ली सल्तनतच्या कार्यकाळामध्ये झालेली होती. 1206 पासून 1210 पर्यंत हा कुतुबुद्दीन ऐबक होता. याला काय म्हटलं जात होतं, लाख बक्ष पण म्हटलं जात होतं. आता हा पोलो नावाचा एक खेळाचा प्रकार आहे. बघा, पोलो खेळत असताना या कुतुबुद्दीन ऐबकचा काय झाला होता तर मृत्यू झालेला होता आणि यानंच कुतुब मिनार बांधायला सुरुवात केलेली होती. 3 पॉइंट महत्वाचे आहेत. आणि चौथा, अदायदीन का जो झोपडा आहे, अदायदीन का झोपडा हा पण या कुतुबुद्दीन ऐबकच्या मार्फत बांधला होता. हे 4 पॉइंट आहेत कुतुबुद्दीन ऐबकच्या बाबतीमध्ये. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो बघा, पोलो खेळत असताना दिल्ली सल्तनतमधील कोणत्या घराण्यामधील कोणता बादशाह जो आहे तो मृत्युमुखी पडला होता तर कुतुबुद्दीन ऐबक. कुतुब मिनार जे आत्ताचं जे आहे दिल्लीमधलं कुतुब मिनार कोणी बांधायला सुरुवात केली होती तर कुतुबुद्दीन ऐबक याच्या मार्फत चालू केलं होतं, बांधायला सुरुवात केली होती. कुतुबुद्दीन ऐबक नंतर कोण आलेला होता तर इल्तमश जो आहे कुतुबुद्दीन ऐबक नंतर आलेला होता. हा इल्तमश 1210 पासून 1236 पर्यंत. जी एकता सिस्टीम जी आहे ब्रिटिशांच्या मार्फत पण एकता सिस्टीम आणली होती. तर या एकता सिस्टीमचा जो मेन ओरिजिन जो होता तो इल्तमश हा होता. बघा, इल्तमश. ठीक आहे, लाहोर पासून दिल्लीमध्ये याची राजधानी जी होती दिल्ली सल्तनतची लाहोरला अगोदर होती, नंतर ते दिल्लीला आणलेली होती. नेक्स्ट काय दिलेलं बघा, कुतुब मिनार जे कंप्लीट पूर्ण केलेलं आहे कुतुबुद्दीन ऐबकनं चालू केलेलं होतं आणि इल्तमशनं त्याचं बांधकाम पूर्ण केलेलं होतं. ठीक आहे, 40 ग्रुप तयार केलेले होते सैनिकांच्या मार्फत या इल्तमशच्या मार्फत. ठीक आहे, त्याचबरोबर आणखी कोणते कोणते मुद्दे होते बघा, कॉपर कॉइन यांनी सुरुवात केली होती. कॉपर कॉइनची, सिल्वर कॉइनची सुरुवात केलेली होती. सिल्वर कॉइनला टका असं म्हटलं जात होतं ना, जी काही जितल जे आहे कॉपर कॉइनला म्हटलं जात होतं. हे पॉइंट्स आहेत इल्तमशच्या बाबतीमध्ये आहेत. नंतर आली रजिया सुलतान. बघा, तुम्ही नाव ऐकलं असेल की दिल्ली सल्तनतमध्ये सर्वात जास्त किंवा सर्वात म्हणा की पहिली महिला जी होती की ज्या महिलेने पहिल्यांदा बादशाची गादी गाजवलेली होती ती रजिया सुलतान. रजिया सुलतान ही इल्तमशची काय होती तर मुलगी होती. रजिया सुलतान नंतर कोण येतं तर गियासुद्दीन बलबन. गियासुद्दीन बलबन जो आहे तो रजिया सुलतान नंतर आला होता. 1266 ते 1289 पर्यंत होता. दिवाने अर्ज, मिलिटरीचा जो हेड असतो त्याला दिवाने अर्ज मिलिटरी डिपार्टमेंट त्यानं चालू केलं होतं आणि त्याचा जो अर्ज होता त्याला मिलिटरी हेड बनवलं होतं. बघा, परीक्षेला प्रश्न विचारतात की दिवाने अर्ज हे कशा संदर्भात आहे तर हे मिलिटरी डिपार्टमेंट संदर्भात आहे. गियासुद्दीनच्या मार्फत ते डिपार्टमेंट चालू केलेलं होतं. ठीक आहे, जिले इलाही, अकबराच्या मार्फत जो नवीन धर्म चालू केला होता तो जिले इलाही. पण या जिले इलाहीची सुरुवात जी होती ती या गियासुद्दीनच्या मार्फत करण्यात आलेली होती. म्हणजे देवाची छाया असं म्हटलं जात होतं जिले इलाहीला, शॅडो ऑफ गॉड असं म्हटलं जात होतं. मुजरा करायचा, त्याचबरोबर जे काही बादशाह आहे त्याच्या पायाला जाऊन स्पर्श करून त्याला चुंबन वगैरे घ्यायचं, असा जो प्रकार होता हा गियासुद्दीनच्या मार्फत चालू केलेला होता. हे 3 जे आहेत स्लेव डायनेस्टी कोणत्या घराण्याच्या संदर्भात आहेत तर हे आहेत गुलाम घराण्याच्या संदर्भात. पहिला कुतुबुद्दीन ऐबक आला, नंतर कोणाला इल्तमश आला, त्याच्यानंतर तिसरी जी होती रजिया सुलतान होती, चौथा जे आहे ती गियासुद्दीन बलबन याच्या बाबतीमध्ये आहे. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. एक्झॅक्टली 5-5, 4-4 पॉईंट मी सांगत आहे. खूप मोठा इतिहास आहे पण आपल्याला काय करायचं आहे, यांचा इतिहास जास्त आपल्याला गरजेचा नाही. आपल्याला फक्त टू द पॉईंट मुद्दे समजून घ्यायचे आहेत जे परीक्षेला विचारतात ते. नेक्स्ट घराणे येतं ते खिलजी घराणं आहे. आता खिलजी घराण्याची सुरुवात कधी झाली होती 1290 पासून 1320 पर्यंत झाली होती. खिलजी घराण्याचा फाउंडर, स्थापना कोणी केलेली होती खिलजी घराण्याची तर जलालुद्दीनच्या मार्फत खिलजी घराण्याची स्थापना केली होती. 1290 ते 1296 पर्यंतच्या कार्यकाळामध्ये हा खिलजी घराण्याचा हेड होता. आणि दुसरा खिलजी घराण्याचा मेन जो माणूस आला तो कोण होता, अल्लाउद्दीन खिलजी. 1296 पासून 1316 पर्यंत हा या गादीवरती होता, दिल्लीच्या गादीवरती होता. लाहोर पासून दिल्लीपर्यंत राजधानी कोणाच्या मार्फत आणली होती ते इल्तमशच्या मार्फत आणली होती. फॅक्ट्स आहेत, लक्षात ठेवायच्याच. नाही राहिले तर ठीक आहे, फक्त तुम्हाला तिथं जाऊन इलिमिनेट करता तरी आलं पाहिजे ना हे मुद्दे. ठीक आहे,
जास्त जोर देऊ नका, हे लक्षात राहिलंच पाहिजे, नाही आलं तर माझा प्रश्न चुकेल असं काही नाही, एकदम कॅज्युअली ऐकण्याचा प्रयत्न करा, तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे. अल्लाउद्दीन खिल्जीची जी पॉलिसी जी होती ही पॉलिटिकल आणि रिलिजन या दोघांना वेगळं केलं होतं, म्हणजे राजकारण आणि धर्म या दोघांना वेगळं करून अल्लाउद्दीन खिल्जीनं आपली जी काही पॉलिसी चालू केली, धोरणं चालू केलेली होती. आता मिलिटरीचा जो हेड होता अल्लाउद्दीन खिल्जीच्या कार्यकाळामध्ये त्याला मलिक काफूर असं म्हटलं जात होतं. जप्ती असेल, त्याचबरोबर स्पाय सिस्टीम म्हणजे गुप्तहेर पद्धती असेल, त्याचबरोबर आणखी काय नो सोशल गॅदरिंग, एकत्रित जमायचं नाही अशी पद्धत जी असेल, ही सर्व कोणाच्या मार्फत अल्लाउद्दीन खिल्जीच्या मार्फत चालू केलेली होती. आणि त्यानं अशा पद्धतीचे काय केले होते तर ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश काढलेले होते. आता अल्लाउद्दीन खिल्जी संदर्भात बघा एकूण 3 महत्वाचे शब्द आहेत, बाग, नंतर चेहरा आणि नंतर मुस्तका खारज असे 3 शब्द आहेत. बाग कशाला म्हटलं जात होतं तर घोडे जे होते अल्लाउद्दीन खिल्जीच्या कार्यकाळामध्ये जे घोडे वापरले जात होते त्या घोड्यांचं एक ब्रीडिंग म्हणजे ब्रँड तयार केला जात होता, म्हणजे हा चांगल्या प्रतीचा घोडा, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, त्याच्या शरीरश्रेष्ठत्वाच्या आधारावरती केले जात होतं, त्याला बाग असं म्हटलं जातं. चेहरा जो आहे सोल्जरच्या बाबतीमध्ये पण जे काही सैनिक वगैरे होते त्यांच्या पण चेहरा म्हणजे फेसच्या आधारावरती त्यांना काय केलं होतं तर त्यांचे डिव्हिजन केलेलं होतं. आणि मुस्तका खारज जे आहे ते रेव्हेन्यू कलेक्टर म्हणजे जो काही महसूल गोळा करणारा असायचा त्याला मुस्तका खारज असं त्याच्या मार्फत म्हटलं जात होतं. आता अल्लाउद्दीन खिल्जीच्या कार्यकाळामध्ये एकूण 3 मार्केट होते, एक कपड्याचं मार्केट होतं, आपलं जे काही फूड म्हणजे अन्नाचं मार्केट होतं, त्याचबरोबर स्लीव म्हणजे जे काही आपण म्हणू की गुलाम वगैरे विकले जात होते, या तिघांचं मार्केट होतं. असा बाजार अल्लाउद्दीन खिल्जीच्या कार्यकाळामध्ये भरला जात होता. अलाई दरवाजा असेल, त्याचबरोबर हजार सुतन म्हणजे 1000 पिलर असणारा खांब असणारा एक महाल त्यानं बांधलेला होता. हे अल्लाउद्दीन खिल्जीच्या कार्यकाळामध्ये घडलेले 2 मुद्दे आहेत. अमीर खुसरो याच्याच कार्यकाळामध्ये होता. अल्लाउद्दीन खिल्जी नंतर 2 आलेले होते जे काही बादशाह वगैरे होते खिल्जी घराण्यातले, पण जास्त काम काय म्हणतात त्याला जास्त ऍक्टिव्ह वगैरे नव्हते. मुबारक खान होता आणि खुसरो खान होता, हे 2 होते, यांचा मृत्यू झाला. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं अल्लाउद्दीन खिल्जीच्या या खिल्जी घराण्यामध्ये तुम्हाला फक्त अल्लाउद्दीन खिल्जीला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट घराणं कोणतं आहे तर नेक्स्ट घराणं आहे तुगलक घराणं. तुगलक डायनेस्टी म्हटलेली आहे. 1320 पासून 1414 पर्यंत होता. गियासुद्दीन तुगलक याच्या मार्फत या घराण्याची सुरुवात केली होती. फर्स्ट पॉईंट पहिला क्वेश्चन तयार होऊ शकतो, तुगलक घराण्याची स्थापना कोणाच्या मार्फत केली होती तर गियासुद्दीन तुगलकच्या मार्फत. मुहम्मद बिन तुगलक, आता सगळ्यात मुहम्मद बिन तुगलक जास्त चर्चेत का होता तर त्यानं 5 अशा वेगवेगळ्या सुधारणा सुचवलेल्या होत्या, पण 5च्या 5 फेल ठरलेल्या होत्या. पहिली होती टॅक्सच्या बाबतीमध्ये सुधारणा सुचवली होती, टॅक्स पण फेल ठरले होता. त्यानं घरी, चराई, नंतर अशा 2 प्रकारचे टॅक्स होते. घरी, चराई. घरी म्हणजे घरावरचा टॅक्स, चराई म्हणजे पाश्चर म्हणजे आपण जे काही गवत वगैरे आहे त्याच्यावरती त्याने टॅक्स वगैरे लावलेले होते. त्याचबरोबर साधे इतर जे टॅक्स होते, कर जे होते त्याने वाढवलेले होते. दिवाण एक कोणी ॲग्रिकल्चर नवीन डिपार्टमेंट त्याच्या मार्फत चालू केलं होतं. हा मुद्दा लक्षात ठेवा बघा. दिवाण एक कोणी हे मुहम्मद बिन तुगलकाच्या मार्फत चालू केलेलं होतं. आता त्यानं कॅपिटल काय केली होती बघा, हे एक सगळ्यात विचित्र काम केलेलं होतं. महाराष्ट्रात कॅपिटल आणली होती. दिल्लीची राजधानी जी होती ती देवगिरी दौलताबाद या ठिकाणी आणली होती. हा मुद्दा थोडा लक्षात ठेवा कारण महाराष्ट्राचा संदर्भ येत आहे, त्यामुळे मुहम्मद बिन तुगलकावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो दिल्लीपासून देवगिरीपर्यंत त्यांना काय केलं होतं कॅपिटल आणली होती, राजधानी इकडे आणलेली होती. त्याचबरोबर टोकन करन्सी त्यांनी चालू केलेली होती. ब्रॉन्झचे कॉइन जे होते ते चालू केलेले होते. याच्या अगोदर कॉपरचे होते पण त्याच्या जागी ब्रॉन्झचे कॉइन त्यांनी चालू केलेले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आलेला आहे बादशाह जो होता या तुगलक घराण्यामधला फिरोजशाह तुगलक. फिरोजशाह तुगलकाच्या बाबतीमध्ये काय मुद्दे देण्यात आले बघा. जजिया हा सेपरेट कर जो आहे औरंगजेबाने चालू केलेला होता ना जजिया, तो जजिया टॅक्स जो होता सेपरेट कर चालू करण्यात आलेला होता. रिलिजियसच्या बाबतीमध्ये म्हणजे नॉन मुस्लिम जे असायचे त्यांच्यावरती हा जजिया कर लागू केला जायचा. खरज जे असायचे लँड टॅक्स म्हणजे जे काही जमिनीवरचा कर लागू केला जात होता त्याला खरज असं म्हटलं जात होतं. जकात जे आहे प्रॉपर्टीवरती टॅक्स लावला जात होता त्याला जकात असं म्हटलं जात होतं. जजिया मी म्हणलं नॉन मुस्लिमांना लागू केला जात होता. त्यानंतर खाम्स जो आहे याच्यामध्ये काय करण्यात आलेलं होतं बघा, म्हणजे युद्धामध्ये जी काही जमीन वगैरे आहे त्या जमिनीला कॅप्चर केलेली असायची, घेतलेली असायची, त्याला खाम्स असं म्हटलं जायचं. ठीक आहे. हे कोणाच्या कार्यकाळामधले मुद्दे आहेत तर फिरोजशाह तुगलकाच्या कार्यकाळामधील हे मुद्दे आहेत. ठीक आहे. जजिया फिरोजशाह तुगलकाच्या मार्फत, खारज, जकात, जजिया, खाम्स हे मुद्दे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि कॅपिटल जी आहे म्हणजे राजधानी जी आहे दिल्लीमधून देवगिरीमध्ये कुणी आणलेली होती, ह्या जो का दिल्ली सल्तनतचा जो बादशाह होता ह्याला अजिबात विसरू नका. मुहम्मद बिन तुगलक याच्या मार्फत ही कॅपिटल काय केली होती दिल्लीमध्ये आणलेली होती. ठीक आहे. नंतर आहे तो सय्यद डायनेस्टी जे आहे सय्यद घराणं आलं. सय्यद घराण्यामध्ये जास्त काही महत्वाचे मुद्दे नाहीत, फक्त कोणाच्या मार्फत सय्यद घराण्याची स्थापना केली तर खिरज खान याच्या मार्फत सय्यद घराण्याची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. एकच पॉईंट लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवलं तरी चालेल.
नेक्स्ट मुद्दा अफगाण घराणं जे होतं ते लोधी घराणं. लोधी घराणं बघा शेवटचंच घराणं होतं. याच्यात बहलोल लोधी याच्या मार्फत या लोधी घराण्याची स्थापना केली होती. 1451 पासून 1483 पर्यंत हा फाउंडर होता. त्याच्यानंतर आला सिकंदर लोधी आला. सिकंदर लोधीने काय केलं, आता कॅपिटल जी होती दिल्ली टू आग्रामध्ये हलवलेली होती. परत तिथं जे केलेलं होतं ना या कोणी मोहम्मद बिन तुगलकानं परत कॅपिटल त्यांनी पुन्हा दिल्लीला घेऊन गेलेलं होतं. आता सिकंदर लोधीने काय केली, कॅपिटल दिल्लीपासून आग्र्याला घेऊन गेलेला होता. बघा कॅपिटलच्या बाबतीमध्ये राजधानीच्या बाबतीमध्ये कोणी छेडछाड केलेली होती. बघा एक म्हणजे इल्तमसने काय केली होती तर कॅपिटल जी होती कुठून कुठं आणली होती, लाहोरमधून दिल्लीला आणली होती. आणि या मोहम्मद बिन तुगलकानं काय केली होती, कॅपिटल कुठून कुठं आणली होती तर दिल्लीमधून देवगिरीला नेलेली होती. आणि या लोधी घराण्यामध्ये सिकंदर लोधीच्या मार्फत दिल्लीतून कॅपिटल आग्र्याला घेऊन गेलेला होता. बस एवढेच पॉईंट लक्षात ठेवा याच्या बाबतीमध्ये. आणि नंतर शेवटचा जो आहे तो इब्राहिम लोधी जो आहे, या इब्राहिम लोधीनं काय केलेलं होतं तर याच्यामध्ये बाबर आणि इब्राहिम लोधी या दोघांची लढाई झाली होती. यालाच पानिपतचं पहिलं युद्ध म्हणतो. 1526 मध्ये ही लढाई झाली होती आणि याच्यामध्ये दिल्ली सल्तनतचा एंड झालेला होता, म्हणजे लोधी घराण्याचा एंड झालेला होता. आणि तिथून पुढे कोणतं घराणं चालू झालं होतं तर मुघल घराण्याची सुरुवात झालेली होती. फॅक्ट्स आहेत, लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न वगैरे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मला हे वाटले मुद्दे जे आहेत मी नोट्स माझे जे बनवले होते त्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा. मी प्रॉपर एक्सप्लेन करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे. मी ते थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.